आज मी तुमच्यासोबत 2 असे अंडर आर्म रोल ऑन शेअर करणार आहे, जे तुमच्या अंडर आर्म्सच्या घामाच्या वासापासून तुम्हाला सुटका देऊ शकतात. सो सगळ्यात पहिला म्हणजे हा बी बॉडी वाईजचा एचे बीएचे रोल ऑन. सो हे एचे बीएचे रोल ऑन जे असतात ते कसे वर्क करतात मी ते सांगते सगळ्यात पहिले. एचे म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड आणि हा तुमच्या अंडरआर्म मधला जो पीएच आहे. पीएच म्हणजे एखादी गोष्ट किती ऍसिडिक आहे किंवा अल्कलाईन आहे ते ठरवतो, तो म्हणजे पीएच. आणि त्या पीएचचा बॅलन्स करण्यासाठी असे रोल ऑन खूप जास्त हेल्प करतात आणि त्याच्यामुळे तुमच्या घामाचा अंडरआर्मच्या घामाचा वास हा अजिबात पण येत नाही. प्लस हे एक्सफोलियंट्स असल्यामुळे तुम्ही जेव्हा ह्याला रेग्युलर यूज करता ते तुमच्या अंडरआर्म्सची जी स्किन असतं ती त्याचं पिगमेंटेशन काढून त्याला लाईटन करण्यासाठी हेल्प करतात. हा, पण ते तुम्हाला तितके रेग्युलर यूज करावे लागतात. असं नाही की तुम्ही एकदा दोनदा वापरताल आणि रिझल्ट एक्सपेक्ट करताल. हा जो रोल ऑन आहे ह्याच्यामध्ये थोडासा फ्रेग्रन्स आहे आणि तो अतिशय रिफ्रेशिंग आहे. स्किन केअरमध्ये फ्रेग्रन्सची गरज अजिबात पण नसती. सो मी फ्रेग्रन्सच्या अगेन्स्ट आहे, पण ह्या रोल ऑनचा फ्रेग्रन्स मला खूप जास्त आवडतो. अँड येस, दिवसभर तुम्हाला फ्रेश ठेवण्यासाठी हे रोल ऑन तुम्हाला हेल्प करू शकता. नेक्स्ट आहे हा केमिस्ट अँड प्लेचा एचे रोल ऑन आणि ह्याच्यात प्लस व्हिटॅमिन सी पण आहे. हा रोल ऑन फ्रेग्रन्स फ्री आहे आणि सगळ्यात पहिले मी ह्या रोल ऑन पासूनच सुरुवात केलेली आणि मी जेव्हा फर्स्ट टाइम हा यूज केलेला मी रिझल्ट बघून सरप्राईज होते याचे, की माझ्या दिवसभर घामाचा वास आलेला नाही आफ्टर युझिंग दिस. हे रोल ऑन मुलं आणि मुली दोघांनीही वापरला पाहिजे. असं युनिसेक्स प्रोडक्ट आहे हे, की फक्त मुलींनी लेडीजनीच वापरला पाहिजे असं अजिबात पण नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण तुम्ही अंडरआर्म शेव वगैरे करता तेव्हा डिरेक्टली हे अप्लाय नाही करायचं. त्या दिवशी तुम्ही स्किप केलं पाहिजे, कारण हे लावल्याच्या नंतर ऍसिड्स असल्यामुळं तुमच्या स्किनला ते इरिटेट करू शकतं. तुम्हाला थोडा फ्रेग्रन्स पाहिजे असेल देन गो फॉर दिस, आणि फ्रेग्रन्स फ्री पाहिजे असेल तर यू कॅन यूज दिस. मी तर सांगेल हे दोन्ही पण माझे फेवरेट आहे आणि तुम्ही दोन्ही पण एकदा यूज करून बघितले पाहिजे.